श्रावण मासात अधिक मास आला लक्ष्मण दादा, आणि त्या श्रावण मासातल्या अधिक मासामध्ये महिन्यामध्ये एका सोमवारी एका माध्यंजन शाखेची ब्राह्मणाची बाई होती. बाळूदेवा ब्राह्मणाची बाई होती. मुलगा नाही, मुलगी नाही, पती नाही, दीर नाही, भाया नाही, दादा एकटीच म्हातारी. 70, 80, 85 वर्षाची माध्यांजन शाखेची म्हातारी. अश्विलायन, कान्नो, माध्यांजन शाखा असतात ब्राह्मणांच्या. माध्यांजन शाखेची म्हातारी. आणि अधिक मासामध्ये श्रावण मासात अधिक मास आला. अधिक श्रावण. आता याला कोणता अधिक म्हणायचं आजपासून? अधिक. वा, आहेत तासात माणसं. एक जण म्हणला मला सासऱ्यानं अंगठी केली नाही त्याच्यामुळे मी नाही सांगायचं. म्हणलं अवघडच काम आता. त्यानं त्याच्याच बायकोचं मंगळसूत्र खतासाठी ठुलंय आणि तुला अंगठी करायला काय त्याच्या गोळ्या संपल्यात का काय? भिकारचूट माणसं अगो धंदानं. अधिक श्रावण. अधिक श्रावण. आणि त्या सोमवारी तुकोबराय आपल्याकडे जेवायला यावा असं माध्यांजन शाखेच्या एका 80-85 वर्षाच्या म्हातारीनं अपेक्षा केली. काय वानवातानं पुरे वाणी. आणि ती गावातल्या प्रतिष्ठित व्यक्तीला म्हणायची, दादा आमच्याकडे तुकोबराय आणि त्यांचे टाळकरी. तुकोबरायचे मृदंगाचार्य सोनबा ठाकूर होते गुरुजी. सोनबा ठाकूर. सोनबा ठाकरांचा पुरुषार्थ गुरुजी सांगू का तुम्हाला? या देशाला लाभलेला 3ऱ्या क्रमांकाचा राजा. या देशाला लाभलेला 3ऱ्या क्रमांकाचा राजा. या राजाला तुकोबरायची भेट करून द्यायचं काम कोणी केलं असेल तर सोनबा ठाकरांनी केलंय. देशाला लाभलेला 3रा राजा. अजून 4था राजा लाभलेला नाही. भारत देशाला 3च राजे लाभले. एका राजाचं नाव आहे चक्रवेन, एका राजाचं नाव आहे कृष्ण परमात्मा, आणि या देशाला लाभलेला शास्त्रोक्त, वेदोक्त, पुराणोक्त पद्धतीचा राजा कोण असेल तर रयतेचे राजा छत्रपती शिवराय. एक जणानं मला फोन केला आणि सांगितलं, मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र राजे नाहीत का? आहेत रे, पण राजा राजांमध्ये फार मोठी फरक आहे. मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र हे स्वतंत्र राजे नाहीत. वर्तोनी दावीन बोलिला वाल्मिक आहेत ना राजे, पण स्वयं राजे. शास्त्र मान्य, वेद मान्य, पुराण मान्य, जनता मान्य राजे चक्रवेन मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांच्या आजोबाच्या काळातला राजा. त्याच्यानंतर कृष्ण परमात्मा राजा, आणि त्याच्यानंतर राजे झाले रयतेचे राजे छत्रपती शिवराय. मला चौकात फाशी दिली तरी चौथ्याला राजा मानणार नाही. पुराणाच्या बाबतीत फक्त 3च राजे. 3च नीतिसूत्र. कारण चक्रवेन नावाच्या राजानं राजकारणाचं नीतिसूत्र लिहिलं आणि हे नीतिसूत्र यमधर्माच्या ताब्यात पडलं. आणि यमधर्माचा पुढचा अवतार म्हणजे विदुर काका. यमधर्माचा पुढचा अवतार विदुर काका. वारकरी संप्रदायातल्या वक्त्यानं कृष्णा भाऊ मंच बोलणं म्हणजे गाईचं मांस खाल्ले इतकं पाप लागते. आधारा वाचोनी काय सांगशी कहाणी. माईकवर बोलायले 4 कॅमेरे चालू आहेत. मला विचारणारा कोणी असेल ना, प्रसाद बुवा तू कशाच्या आधारावर 3च राजे म्हणतो? ये मला भेटायला, सांगतो तुला याच्या आधारावर. आणि मग आम्ही परमार्थाला मानित नाही तर मग तू मानित नाही तर मग ह्या राजाला कशाला मानतो? आणि तू याला न मानणाऱ्याला आम्ही तुम्हाला राजे कसं म्हणावं? आम्ही आमच्या पुरतं सांगायचं. आता मला सांगा, एखाद्या मुस्लिमाला पांडुरंग आवडत नाही, तुम्ही कशाला डोकं फोडून घ्याले? त्याला कसं आवडन? मग मला सांगा ना, कसं आवडेल त्याला? तो त्याच्या देवाला मानतोय ना बिचारा. आणि एखाद्या मुसलमानानं म्हणणं की तुम्ही पिराला कसं काय मानित नाही, आम्ही कसं मानावं? ज्यानं त्यानं आपोआपलं मानायचं असतंय. मग आपल्या संप्रदायामध्ये राजे 3च. नीतीचं सूत्र चक्रवेनाने केलं, चक्रवेनाचं सूत्र यमधर्मांनी स्वीकारलं, आणि यमधर्मानं स्वीकारलेलं सूत्र पुढे यमधर्माचा अवतार म्हणजे विदुर काका. विश्वात 2 नीत्या राजकारणाच्या झाल्या. एक विदुर नीती झाली आणि एक कनक नीती झाली. नाही ते सांगू नका पुढच्या घराने. विठाला विठाला ते पहिली दुसरीतला खेळ आहे. मी कॉलेज मधलं सांगतोय. विठाला विठाला
माझं सुद्धा नाव पत्रिकेत टाकतेत, विनोदाचार्य. हवा निघाली हो मग शास्त्र पाठ करू करू, पुराण पाठ करू करू, श्लोक पाठ करू करू हवा निघाली, मला विनोदाचार्य टाकतेत. विनोदात आचार्य पदवीत नाही माऊली. पण काय या लोकायला बी जोर आला, काय काय टाकतील काही मिळच नाही. विठाला विठाला विठाला. विदुराकडे प्राप्त झाली आणि विदुराच्या नीतीचा आधार घेऊन द्वारकेतल्या मालकांनी राज्यकारभार केला. विदुर नीतीचा, विदुराच्या नीतीच्या आधारावर काय काय केलं माहितीये? विदुराच्या नीतीच्या आधारावर धर्माला 3 वेळेला खोटं बोलायला लावलं. एकदा खोटं बोलायला लावलं, अंगठा गेला, अंगुष्ठ त्या कर्मासाठी गेला. एकदा विदुराच्या नीतीचा आधार घेऊन भीमदादाला सांगितलं, तुम्ही नीतिसूत्राचा आधार घेऊन कमरेच्या खाली गदा मारत नाहीत, असं तुमचं नीतिसूत्र आहे. पण ज्याला मोठ्या भाऊजाईतली आई कळत नाही, त्या हरामखोरानं पापात्मक दृष्टीनं मांडीवर बसली, तिच्या मांडीवर गदा मारायला काय हरकत आहे? नितियाम विदुरश्य रश्याम भय व्याप्तियाम नारायणो पंथो भवस्थिताम द्वापारे चक्रतु जनम नैवम गांजा कसम लिखितम. तुम्हाला एक सांगू का, कीर्तनाला जायचंच नाही तुम्ही. मोठ्या भावानं लहान्या भावाच्या पत्नीला लेक म्हणा आणि लहान्यानं मोठ्या भाऊजाईला आईचा दर्जा द्या. कोणाचंही कीर्तन ऐकायची गरज नाही. दुसरा मुद्दा सांगतो, एका बाईनं रोज सकाळी 3-3 घागरी महादेवावर पाणी ओतलं, त्याला सर्दी झाली आणि पप्याचा बाप बिना भाकरीचा पाठीला. ही 1 नंबरची वाटूळ. हो, हिला चंद्रभागेत 150 फूट खड्डा करून जरी पुरलं तरी ह्या चंडाळलीला मोक्ष नाही. हिनं पप्याचा बाप उपाशी पाठीला आहे. एका बाईनं 125 मंजुळा पांडुरंगाला वाहिल्या आणि पप्याच्या बापाला पाणी देत नाही. वा वा वा, हिला मसुबाल कापायला पाहिजे, कारण दुसरे देव तर खातच नाहीत. किरण मसुबात जास्त खाव खाव करतेत. विठाला विठाला विठाला. माफ करा माझ्या माईंनो, माफ करा. मी काही माग लागे नाही, मी कोणाला म्हणत नाही. मी तुम्हाला म्हणलं कधी माझं कीर्तन घ्या, कधी ऐकिले? आयुष्यात म्हणणार नाही. कारण माझं कसं ठरवायचं, रामजी पंढरपुरातला मालक आहे. तुम्ही जरी मला 2 कोटी दिले ना, मी हापापल्याला माणूसच नाही. अन्न मान धन येतो प्रारब्धाधीन असं ठासून प्रमाणे म्हणतो. आणि कशाला भिकार चोटपणा करायचा? आपली बसवानं. अरे तू इज्जतच नाही तिथं बसायची, कसं बसवायची? विठाला विठाला विठाला. एक जण म्हणला, आपल्यामुळं तर ते तिथं नाहीत. तू आहेस नालायक म्हणूनच आम्ही तिथं नाही. इतकं लक्षात घे, महत्वाचा मुद्दा आहे. तू नालायक आहेस म्हणूनच देव सांगत होता की यांना इथं नकोय. नालायकांचाच पगडा असू द्या. कधी कधी प्रारब्धाला बोललं पाहिजे हो माणसानं. अन्नमान धन येतो प्रारब्ध आधी, म्हणून असं कुठेही लुडबुडलं नाही पाहिजे. पोते हमाल उचली तू काढत्या. चला, तुमच्या सायकलचे नट तुम्ही आवळीता का तुमचे नोकर? इमानदारीने सांगा, लबाड बोल नका. मरण बाळ्या पहाट. चला बरं, जास्त नफा नोकर खातो का तुम्ही? हा, मग लोकांना आखली असायला पाहिजे का नाही? नाही खरं. विठाला विठाला वाण्यारायच्या घाट्यावानी घाटे पडले, पोते उचलू उचलू तरी मिळ नाही. आणि आडत्याला दादा पोत झटकिल्यावर सर्दी होती, त्याच्यामुळं त्यानं कॅबिन केली बसायला. पैसे मोजायला पण मुनीम. प्रारब्ध असतं महाराज. म्हणून काय भांडायचं असेल तर नशिबाला भांडायचं, कोणाच्या पुरुषार्थाला भांडायचं नाही. इतकं मात्र लक्षात ठेवायचं. काय सांगू लागलो बुवा? विदुराची नीती. विदुराची नीती हा, ती पुढची कधी सांगायची नाही बरं. हा, कणकापर्यंत सांगायची. त्याच्यानंतर 48 नीती. आता न्यायशास्त्र 10 सांगितले. त्याच्यात सगळ्यात मोठा न्याय कोणता असेल तर हस्तिकविटन्य न्याय. त्याच्यातले 9 न्याय वेगळे. हस्तिकविटन्य न्यायातला 1% न्याय वापरला तर या स्त्रीवर चुकीचा प्रकार करणाऱ्याला दुसऱ्या दिवशीचा सूर्य पाहता येत नाही. आपली अशा भारत देशातल्या न्याय व्यवस्थेची अवस्था आहे. पण आपला न्याय चाळणीत पाणी. आपला न्याय चाळणीत पाणी. विठाला विठाला विठाला. मग विदुराच्या नीतीप्रमाणे मांडीच्या खाली गदा मारायला लावली. कोणाला? भीमदादाला. चला, विदुराच्या नीतीचा एक सिद्धांत घेतला आणि पंढरपुरातल्या मालकानं टाके मामा लुगडं नेसलं. लुगडं
बाप्पा लुगडं नेसलं. नवल किती लाख रुपये दिल्यावर इथले नवल करतील लुगडं नेसायला? वय गजमल दादा, नेसतो का लुगडं कोणी? जगाचा बाप लुगडं नेसलाय, त्याला शिखंडी म्हणतात. आणि मग म्हाताऱ्यानं शस्त्र फेकून दिलं. न्यायाम नित्याम सूत्रेषु इदुरायाम प्रणितायाम भव भागवते शिखंडीनाम. मुंग्या गुऱ्हाळावर गेल्या बरं का, आणि काय मुंग्यानी तांदूळ आणले बरं का, पण गोड भातासाठी गुळ नव्हता बरं का, बायकांनी गुळाच्या ढेपी आणल्या बरं का, वरणासाठी डाळ नव्हती बरं का, काय डाळीचे टोपले आले बरं का. शोक सांगतात राजा परीक्षिती मुंग्यानं किती माल आणला बरं का. दुसऱ्या दिवसपासून मुंग्या सोडून दिल्या. ठोक्कर कपाळालावर कुंकू लावणार म्हातारी म्हणली, 80 थैल्या मालाचं काय केलं? शोक सांगतात राजा परीक्षिती 460 टेम्पो आणला बरं का, त्याच्यात माल टाकला आणि प्रसाद महाराजाच्या घरी नेला बरं का. इथे श्रीमन महाभागवते पुराणे. अशी बुक्का लावणार पाहिजे तुम्हाला. विठाला विठाला नित्याम सूत्रेषु विदुरायाम. दिलं भजन करणाऱ्याला राज्य, भजन करणाऱ्याला राज्य दिलं बरं का. पाती पांडव परित्या देवासी, म्हणजे भजन करत होती पांडव. 19 चुका केल्या पण एकाही चुकीचा पडसाद नाही का. संकल्पे व्यवस्थितो आयतम विदुरा नीती भयम. विदुराची नीती, आणि या विदुराची नीती म्हणजे चक्रवेणांची नीती. चक्रवेणाची नीती यमधर्मांचा अवतार विदुर काका, आणि विदुर काकाच्या नीतीच्या पावलावर पावलं टाकून द्वारकेतल्या मालकाने राज्य केलं म्हणून दुसरा राजा. आता विदुराची नीती कोणाकडे आली? देहूतल्या मालकाकडं. कोणाकडे आली? देहूतल्या मालकाकडं. आणि देहूतल्या मालकांकडे विदुराची नीती आली आणि गाथ्यात संपुष्टात आणली. ती पायकीच्या अभंगानं आणली. गाथ्यामध्ये जी पायकीच्या अभंग आहेत का, ते राजाश्रय सांगतात. राजानं प्रजेचं पालन कसं करायचं हे पायकीचा अभंग सांगत असतात. तुमच्यातले सोनबा ठाकूर पकवदे यांच्यावर निघलं होतं. आणि सोनबा ठाकूर मृदंगाचार्य गुरुजी छत्रपती शिवरायांची भेट करून दिली, आणि छत्रपती शिवराय तुकोबरायच्या कीर्तनाला येणार आहेत असं सोनबा ठाकरांनी सांगितलं की तुकोबरायांनी पायकीचा अभंग कीर्तनात घ्यायचा. आणि मग राजाला कळायचं आता समाज कसा चालवायचा, राज्य कसं चालवायचं. पायकी तुकोबरायांनी विदुराची नीती अंतकरणात गाथ्याच्या रूपात घेतली, आणि त्या गाथ्याच्या रूपातून छत्रपती शिवरायांना दाखिली. म्हणून जगाला लाभलेला तिसरा राजा कोण असेल तर रयतेचे राजा छत्रपती शिवराय. काय नीतीचं सूत्र महाराज. त्या तुकोबरायला माध्यंजन शाखेच्या ब्राह्मणाची 85 वर्षाची म्हातारी अधिक मासातल्या श्रावण महिन्यातल्या सोमवारी जेवायला सांगते. आणलीन बस स्टँडला एसटी. हा, लांबून आणू द्या ना, वड्याला नाही सोडायची बाप्पा. हा, बस स्टँडला आणायची म्हणजे बिस्किट फिस्किट खाता येतात ना. हा, डोंगरावर उभी केली, कायच करावं आता, पाण्याची शिशी नाही काहीच नाही, म्हणून ड्रायव्हर हुशार पाहिजे. ताण नाही. तुकोबरायला जेवायला सांगितलं. एक जण म्हणला, रामायणातल्या नीतीसूत्राचा आचरण छत्रपतींकडे काय होतं? म्हणलं, सुंबळे आहेस तू, तुला अकलीचा कांदा आहे का? तुला ज्ञान आहे का? छत्रपतीकडे आचरणाचं सूत्र काय होतं? ऐका एक, ऐका ऐका ऐका. नुसते बिल्ली लावून घुम जाऊ नका, नुसती घरावर नुसती झेंडेलाही जाऊ नका, डोक्यावर नका घेऊ. अंतकरणात घ्या. छत्रपती जगाला लाभलेला तिसरा राजा आहे. नुसत्या भारत देशाला नाही, विश्वाला लाभलेला तिसरा राजा आहे. आणि मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्राला, मी त्या दिवशी बोललो होतो, बावली होते, मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांनी राजा रावणाला मारलं. तुम्ही होते त्या दिवशी, मी सांगितलं तिथं आपण याला गेलतो थोडला. राजा रावणाला मारलं. राजा रावणाला मर्यादा पुरुषोत्तम राम. टाइम झालाय का हो रामजी? रिसोड माफ आहे का? 21 किलोची पाहिली आहे का? जवळच्याचा असा फायदा घ्यायचा होय. त्याच्यामुळे 3 वर्ष बोलले नाही, 4थ्या वर्षाचा दाबून काढा. विठाला विठाला विठाला. मला परिसराचे आशीर्वाद आहेत प्रसाद महाराज, मी त्याच्यावर फिरतोय. मला परिसराचे आशीर्वाद आहेत. चला सरकेल 10-5 मिनिटं, काय माझं मीटर जा. येरी तरी येडपत 2-2 वाजूस तर चॅटिंग करायला. तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा. त्याला सकाळीच बायकून आणलं आणि त्याला शुभेच्छा द्यायला तू रूम ने ना आणीन. विठाला विठाला.
तुला झालो अवघड आता. राम 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 राम. अवघड. चला चल. वारा असते कोणत्या काळामध्ये, त्या काळात उधळून घेतलं पाहिजे, म्हणजे पटकन भुसकट निघून जात असते. वाढदिवस कोणी करावा? राज्यपाल महामहिम बागडे नानांच्या वाढदिवसाकरता मी संभाजीनगरला गेलो. कोणाचा वाढदिवस असा मी तिथं त्या वाढदिवसात सांगितलं होतं. ती मोबाईलवरची क्लिप आहे का, मग लक्षात येईल तुमचा करायचा का न करायचा. विठाला विठाला विठाला. योग असा आला, मंदोदरीनं चिता रचली बरं. चौकोनी चिता. अधिक मासाचं सांगणार आहे मी, काही ताण घेऊ नका. मला उद्या लांब जायचे, पुन्हा 2 आहेत कीर्तन. हो. चौकोनी चिता सतीची असती आणि आयताकृती चिता प्रेताची असती. तर मालकाच्या जवळ चौकोनी चिता रचली. वैकुंठवासी साहेबराव दादा कोठाळकर सांगायचे की सती जाणाऱ्या स्त्रीचं आधी शरीर जळते आणि मग कपडा जळते. दादाचे बी 2-4 कीर्तन ऐकले ते त्याच्यात. सतीनं देखील आगन, मालकाचा सुद्धा पुरावा आहे. कोण बोलायचे दादा. पुरुषार्थी माणसं होते. इकडं दत्ताबा पाथरीकर वैकुंठवासी, एक मानोलीकर वैकुंठवासी साहेबराव माऊली, आणि साहेबराव महाराज सोनोटीकर आणि साहेबराव महाराज कोठाळकर. ही 4 माणसं त्या काळातली दर्जेदार कीर्तनकार. दर्जेदार कीर्तनकार होते. दर्जेदार. हो. महाराज वैकुंठवासी साहेबराव महाराज सोनोटीकरांचं कीर्तन ऐकलं की खनेपूरकर मालकांचं कीर्तन आठवायचं. काय पुरुषार्थ होता, काय वाणीत पकड होती त्यांच्या. महाराज या लोकांची निष्ठा होती. साहेबराव महाराज सोनोटीकर नवरात्रात जरी घट मांडला तर घटावर जगदंबेचा फोटो मानित नव्हते, पांडुरंगाचा मांडित होते. तू विटेवरी सखये बाई. म्हणजे इतकी निष्ठा होती, म्हणून त्यांच्या वाणीतही तपश्चर्या होती. आता जर तसं बोललं ना तर मंडपाचे बांबू काढून हाणतील लोक. का? कारण ती लायकी नाही महाराज आपल्यात. त्यांच्यात ती निष्ठा होती संप्रदायावरती, त्याच्यामुळे ते ऐकत होते लोक, त्यांचं ऐकायचे. मंदोदरीची सतीची चिता रचलेली आहे, पण तिने नातवाला सांगितलं रामचंद्रांचं दर्शन घ्यायचं. नातूला खतरनाक होता. ते म्हणलं आजी, ज्यानं माझ्या आजोबाला मारलंय त्याच्या कशा पाया पडती. ऐक ना, मग तुझ्या आजोबापेक्षा ते श्रेष्ठ याच्याकरता पाया पडायचे. तुझे आजोबा अजिंक्य होते ना, तरी मारलंय ना, मग त्यांच्याकडे काहीतरी आहे ते बघण्यासाठी चाल. रावणाचे 6 नातू जिवंत राहिले होते, सगळे मेलते रावणाचे, पण 6 नातू जीवन कोणते होते ते आता प्रसाद महाराजाची इच्छा. तुमचं भागवत होते याच्यामुळं तरी विठाला विठाला विठाला. तुम्ही ताण घेऊ नका ना, नाव मी लिहून देईन ना तुम्हाला. काय माऊली आहे का नाही? दोघायचं ठोया एकदा मी लिहून देईन नाव, काय चिंता करू नका तुम्ही. खतरनाक ना, तुम्हाला पाया पडणार नाही. चलतं नुसतं. एक हे गाजी, माझ्या आजोबापेक्षा रामचंद्रांकडे काहीतरी वेगळं आहे, ते बघायसाठी चल. छत्रपती शिवराय नीतिसंपन्न कशावर होते, एकच मुद्दा आहे का. आणि मग तिथं गेल्याच्या नंतर प्रभू रामचंद्र खाली बसलेत. वेगात सांगतो, मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांच्या पाठीमागून मंदोदरी आईसाहेब आल्या. मंदोदरीच्या डोक्यावर पदर होता, म्हणजे तिने जी साडी नेसत होती का ती दुकानातूनच पदर होता साडीला. मंदोदरीला जी साडी होती नेसायला लुगडं, त्या लुगड्याला दुकानातच पदर होता. दुकानात पदर कापून आणलेला नव्हता. ती होंडी सोसायटीची अध्यक्ष नव्हती. या देशातल्या स्त्रियांनी डोकं जरी नाही झाकता आलं तर निदान मान तरी झाकली पाहिजे. शेतकऱ्यांना आसूड सोडल्यावानी तसाच नाही पदर सोडला पाहिजे. कशाला बी टाळ्या नका वाजू. ह्या तुमच्याच बायका आहेत, मला इतक्या थोड्याच आता, मला थोड्याच इतक्या आता, मला एकच आहे ना. मग याच्यातल्या चुका करणाऱ्या तुमच्यातल्याच कोणाच्या आहेत ना, आणि तुम्ही याला बी टाळ्या वाजिता. काय जाऊ काम झालं. विठाला विठाला विठाला. पदर घेतलेल्या स्त्रीची सावली उजव्या मांडीला पडली. परिणाम सांगतोय, मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र चिंतित होते. काय चिंता? आपल्या हाताने रावण मेलाच कसा, ही चिंता देवाला होती. अजिंक्य होता रावण दादा, अजिंक्य होता, मेलाच कसा. पण मंदोदरीची सावली बाजूला पडली, एका स्त्रीची सावली पडली. कंबर वाकली, मान वाकली बसल्या बसल्या, आणि सावलीला नमस्कार केला. मंदोदरीनं मागूनच नमस्कार केला. बांगड्याचा आवाज आला. ती बांगड्या घालीत होती. मंदोदरी बांगड्या घालीत होती. बांगड्याचा आवाज आला आणि कोणीतरी स्त्री पाया पडती म्हणून मागं पाहिलं आणि तोंडातून वाक्य पडलं,
माय माय महाराज, आपल्या आजोबानं ज्याची पत्नी हरण करून अशोक वाटिकेत ठेवली, एवढा मोठा विरोध असताना सुद्धा विरोधकाच्या बायकोला माय म्हणतो, म्हणून खतरनाक नातू रामचंद्रासमोर लोटांगण घालीत होता. याला म्हणायचं आजी. चांगल्या माणसाकडे नातवाला नेती, याला म्हणायचं आजी. लय काही काय आजा बाप्पा, काही काय आजी तर इतके वाहतर. बिडी पेटून आण बरं. बिडी अशी पतिव्रता आहे, ती वळड्याशिवाय पेटतच नाही. बंदी जळण पण पेटो कायच आजा बापा. ह्यो सैलानी बाबाला कापायला पाहिजे असा आजा. हो हो हो, काही काय आजा बाबा, काय काय सांगत्या नातवाला रामजानी बापा. जाऊ दे, ते नाही सांगतात. लय विचित्र काम. लोटांगण घातलं आणि मर्यादा पुरुषोत्तम छत्रपती किती किती नीती संपन्न होते बघा. माय काय सेवा करू, काही नकोय. आपण सती जाता, हातात सूप होतं, हळदी कुंकाचा करंडा, आणि इकडे आलात. मी एक काम घेऊन आलते. मग काम सांगितलं नाही, झालं माझं काम. काय काम होतं? माझ्या मालकाला मारणारा त्रिभुवनात कोणी नव्हता, आणि तुम्ही मारलंय कसं हे बघण्यासाठी आले. मग माय बघितलं, हो मला कळालं. काय कळालं? तुमच्या नवऱ्यापेक्षा माझ्याकडे काय शिल्लक आहे? एकच शिल्लक आहे. काय शिल्लक आहे? माझ्या नवऱ्याकडे एक शिल्लक होतं. सुंदर मुलगी बघितली की लग्न करावं वाटत होतं, हे माझ्या नवऱ्याकडे होतं. आणि परस्त्रीची सावली बघितल्याच्या नंतर माय म्हणून नमस्कार करता, हे तुमच्याकडे होतं. आता ऐका रयतेचे राजा छत्रपती शिवरायांचं नीतीसूत्र. मंदोदरी किमान हिंदूची आहे, मंदोदरी किमान एका ब्राह्मणाची पत्नी आहे, दर्जेदार ब्राह्मणाची बायको आहे. हा महाराज, ज्या ब्राह्मणाच्या मंत्राला शंकर बोलले होते, वास्तुशांतीच्या पूजेला रावण होते, आणि मंत्रोच्चार इतका झाला पुषट, आवडे दक्षिणा काय देऊ? रावण म्हणले जे द्याची द्या. आईसाहेब म्हणले ते लय मोठा ब्राह्मण एक कमी दिले तर आपलं नाव घालीन. मग मागा काय तरी? ते म्हणले मग ज्या गावाची वास्तू केली तेच द्या. 7 कोटी सोन्याच्या घराचं गाव देऊन टाकलं महाराज शिवजीनं. काय रावणाची विद्वत्ता असेल माऊली, काय पुरुषार्थ असेल अंशिरंभ रावणाचा. आणि त्या रावणाची पत्नी आहे रामप्रभू. आई म्हणले असतील नवल नाही महाराज, या देशातल्या मुसलमानाच्या बाईला आई म्हणले. काळ्या रात्री चमकत होतं जिच्या रूपाचं ऊन, अशी देखणी होती एका मुस्लिमाची सुन. तिला पाहुणी आई म्हणाला राजा तो सिलवान, आनंदाने नांदत होती हिंदू मुसलमान. काय पुरुषार्थ असेल. ज्या राजामुळे सप्ते चालू आहेत त्याचं म्हणायला काय हरकत आहे. हा जर राजा जन्माला आला नसता ना गुरुजी, तर आपल्याला सप्ते करता नसते आले, आपल्याला भजन पण करता नसते आले. चला, मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांनी विरोधकाच्या पत्नीला आई म्हटले. शेवटी हिंदूची होती, शेवटी ब्राह्मणाची होती दादा. कल्याणच्या सुभेदाराची मुसलमानाची सून तिला आई म्हणून परत केलं. हा नियतीचा सिद्धांत राजाकडे, म्हणून जगातला 3रा राजा. चला, आणि या राजाला राजे पण घोषित करणारे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय श्रावण महिन्यामध्ये अधिक मासामध्ये 85 वर्षाच्या माध्यंजन शाखेच्या ब्राह्मण स्त्रीकडे जेवायला. काय वानवाता न पुरे वाणी. चोळून इंजेक्शन द्यायचा नादे गंडल होत नाही, वेळ लागतो त्याला. चोळून इंजेक्शन. मला एकदा तसंच इंजेक्शन दिलं, म्हणले राहिलं का? म्हणलं दुखलंच नाही, आपला हातच नरम आहे. बाहेर गेल्यावर कळालं इंजेक्शन काऊन दुखलं नाही, कष्ट्यातच हाणलं. आता कष्ट्यात हाणल्यावर इंजेक्शन दुखत असतं वय का? अवघडच काम. तसं मला चोळून इंजेक्शन द्यायचं ना, गंडल येत नाही. पुन्हा बर्फ लावायला सांगत असतो. या जेवायला महाराज. खडगुळ माणसं असते, तो काही खडगुळ माणसं असते, खडगुळ माणसं असते महाराज. 28 वर्ष 37 दिवस झालं महाराष्ट्रात फिरतोय. 28 वर्ष आजच्यानं 37 दिवस झाले महाराष्ट्रात फिरतोय, पोथ्या वाचिण्यापासून तर इथपर्यंत 28 वर्ष 37 दिवस झालेत. माऊली तुम्ही बऱ्याच वेळेस होतो, आम्ही परिस्थिती पाहून लोकांकडे जेवलोत. परिस्थिती पाहून. एकदा आम्ही एका कीर्तनाला गेलो, तर त्या दिवशी सण होता होळीचा, आणि जेवायला सांगितलं. आम्ही 9 माणसं ऑटो रिक्षा करून गेलो, तर तो माणूस शहरात राहत होता. पुरणपोळ्या 9 माणसाच्या त्यांच्याकडे नव्हत्या, आणि पंक्तीत शिरा भात होता. सगळ्यांना सांगितलं मी आपल पोट्या नाही, पण तुम्ही नेल्याच्या नंतर सगळ्यांना पोळ्या पुरत नाहीत, तुमचाही अपमान नको,
आणि वाहणाऱ्याचा अपमान नकोय. आपण सगळे पंक्तीला जेवू, मी पण जेवतो. त्यांचा मान करण्यासाठी अर्धी पोळी खायला गेलो. ज्याला समाजात नाव टिकवायचं का, त्यानं परिस्थितीचं भान ठेवून फिरायचं. परिस्थितीचं भान ठेवून ठेवायचं. तो पोळ्या खाऊ घालणारा तुमच्याच गावातला होता. विठाला विठाला त्याला 17-18 वर्ष झाली असतील, नाही जास्त. मी शोल्ला राहायला यायच्या अगोदरची गोष्ट आहे ती, त्यावेळेची. आपल्याला काय लागतंय गुरुजी ते बायकोला सांगायचं. आणि समाजात जे असेल ते पटेल न पटेल थोडं खाऊन घरी जायचं. संन्याशानं शिष्याला सांगायचं आणि बाहेर जे असेल ते खाच. बायकोनं जे वाढलं ते खातू आणि बाहेर जे लागते ते मागतो. सोंबळेस तू ममुले आहेस, ममुले आहेस तू, ओरिजिनल ममुले आहेस. बायकोनं जे वाढलं ते खातून बाहेर म्हणतो बजा. काय येडपटे नालाय का. अशानं माणूस मोठा होत नसतो. परिस्थितीच भान ठेवायचं असते. चला महाराज, चमचा जर भगुन्याला वाजत असेल तरी म्हणला पिठला आणा. अरे पिठल्या, अरे चमचा वाजायला रे भगुन्याला. भगुन्या तुला अक्कल आहे का. वांग्याच्या भरतावर एक जण म्हणला तूप वाडा बैंगान्या. अरे बैंगाना तूप खात नसते रे. काय तू हा पुरुषार्थ आहे. विठाला विठाला काही लोक म्हणतात माणसं प्रारब्धानं. अरे प्रारब्धानं माणूस मोठा होतो पण कर्तव्य लागतंय. गाव खर्च शेतेन गजमल दादा, त्याला कुपाट्या लावात लागतात. नाही लावलं तर कोणाची गाय सुटली ना मका हानीत असती. कुपाटी लावणं कर्म आणि मका पेरणं प्रारब्ध आहे. कंस येणं प्रारब्ध आहे. पण प्रारब्धाला जोड कर्माची सुद्धा असावा तर माणूस होते. जळक्या वृत्तीचे माणसं पत्र खालीवरी करू शकत नाहीत महाराज. विठाला विठाला संप्रदायामध्ये प्रसन्नता असली पाहिजे. प्रसन्नता असली पाहिजे. काय असेल ते आपण स्वीकारायचं. एक लक्षात आहे का तुम्हाला बाप्पा, हिरवी मका येलेल्या म्हशीला असती का आटलेल्या. बाळू देवा शेतकरी आहेत तुम्ही. नवल हा बर बर बर. आणि आटलेल्या म्हशीला दाखवून पाय. नवल आमचे महिन्याची वारकरी आहेत, दर महिन्याला सोबत असते. विठाला विठाला. पण गुरुजी आटलेली मसड सिंग हाणू हाणू भिरुड झालं तिला. प्रसाद बा मान हालू नका, तुम्हाला भिरुड कळत नाही. नाही नाही नका 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 नका. नका नका उगाच चोंबाळेपणा करू नका तुम्ही. विठाला त्या म्हशीनं दादा सिंग हाणू हाणू भिरुड झालं पण हिरवी मका भेटलीच नाही. दूध नाही माय तुला. तुला दूध नाही ना. कर ना दुधाची अपेक्षा. ती म्हणली दुधाची अपेक्षा होती पण लेकरू सांभाळायचा कटाळा येतो. मरुस तर वाळलंच खाशील. जिला लेकरू सांभाळायची हौस तिला दूध आहे. चाटणं वासराला. कबीर कहे जगांधा अंधी जैशी गाय, बछडा था सो मर गया झुटी चाम चटाय. चाटणं वासराला. वात्सल्याम भवस्ती तू हृदयम भर प्राबल्यायाम पियुषान यस कलेश. दूध नाही म्हणले, अमृत म्हणले, पियुष म्हणले, पियुष. हा काय ताकद आहे महाराज. तसं प्रारब्ध कमवा, तसं काम करा, तसं वागा, समाजाचं मन जिंका. विश्व तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचेल. खडगुळ लोक असते. तुकोबाराला आमंत्रण दिलं. 14 टाळकरी होते गुरुजी त्याच्यात. तुकोबारा 15वे. आता बस झालं ना. पण कीर्तन नाही म्हणालो मी दादा. मी हे म्हणालो उजडूस तर कीर्तन करणारे. जाताना पाहतो तुमची सोय. विठाला विठाला. ए राम पळून जाऊ नको बाय. मागच्या 3 वर्षाची एकदाच कसर. नाही भरपूर जेवून जाईन म्हणाल. ताण घेऊ नका तुम्ही तसं काय. ते उगाच घाम याचा घेणं देणं नाही येणार. नाही काय ताण नाही. मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांचा झरा आहे नाशिक मधून. तिथं काय पाहायचं काम आहे. चला त्या झऱ्यातला आम्हालाही सांगा जरासा येऊ द्याचा. ना कधी तिथलं पाणी एक इर पाडवलं तिला लागावं असं म्हणालो मी. पैशाला काय केलं माझ्याकडे आहेत. मी प्रत्येक कीर्तनात सांगतो खरंच पैसे दिले देवाने. गळ्यात शपथ दिली.
एक जण म्हणला किती दिले, तू ह्या पाया पडायची गरज नाही, इतके दिले. हो ना, मला का आमदारकी लढवायची, का खासदार व्हायचंय, का सरपंच व्हायचंय, काहीच नाही. मला ग्रामपंचायतचा सदस्य पण नाही व्हायचं. आपल्या पोटापुरती जेवारी हाऊस संपत नाही, पाईप भरलेला आहे, बस झालं. ब्रह्मदेवा विठाला विठाला. 51 लोक जेवायला, 15 लोकांमधले 4च लोक तिच्या झोपड्यात जेवायला बसत होते. आबा 4च माणसं, पण 15 लोक 14 टाळकरीन तुकोबाराय गुरुजी 15वे धकून घेतलं. बाकीचे म्हणले चला ना, मोठ्याच्या घरचं टाळी तीन, ही स्वतःच्या घरी तुकोबारायला बली, ती पाहुणा यायची इथं काय तो. उपद्व्यापी लोक असतात. विनाकारण बैलगाडी वाढणाऱ्याला शिंगानं माती उकरायला आणि काठाळ्या. अरे बैल ताकदीनं कमी असू दे, पण सोयाबीन शिवला नाही आलाय. कठाळ्या का आवताला धरता येतो, का डमनीला धरता येतोय, हा का गाडीला धरता येतोय. गाड्या ठुईन का कठाळ्या, हा डमनी पालथी नाही करायचा का कठाळ्या. हो, कठाळ्या फक्त लांबून पाहणं, कठाळे फक्त पायी पडायचेच काम आहे. येडगळ गेली कठाळ्याला पोळी झाली, शिंगातच सती निघत कठाळ्याकडे जाते. कठाळ्याच्या पाया पुढे जाऊ नका, जरा हिशोबात राहा. विठाला त्यांची तर मै पाय धुवू लागले, मी नाही धुऊ दिले. म्हणलं मै पाय तितके पवित्र नाहीत, आणि मला धुवाल मला बायको आहे. हो, मी नाही जास्त धुऊ देत. काही महाराजाचा मर्यादेपेक्षा काही काही गोष्टी अशा खूप नाही करायच्या की जेणेकरून असं फारसं नाही. हो, ते भावनेपोटी करतात, पण आपण लाजन काहीतरी, आपण लाजन. एक जण म्हणला माया पुढं 2 क्विंटल फुलं टाका. तू मेला का? 5 क्विंटल आणतो तू हांगाव टाकायला, मेला का? तू हांगाव फुलं टाकाल का? मूर्ख पण आहे आपण. फुलं हांगाव घ्यायच्या लायकीचे आहेत का माऊली? विठाला विठाला प्रसाद बुवा, जीवनात चमकण्याचा प्रयत्न करायचा नाही. देशाची संख्या 150 कोटी आहे. देशाची संख्या 150 कोटी आहे. पौळ दादा, आबा, अपुशेट, 150 कोटी लोक आहेत. किती चमकत आल तुम्ही? आपण झुरळा इतकी तरी लायकी आहे का गिरगावच्या बाळूची? म्हणून काय चमकत येत असेल त्याच्या चमकीवर जगा. आपल्या चमकेनं दुसऱ्याचे डोळे दिपवण्याचा प्रयत्न करू नका. विठाला विठाला. तुम्ही स्वतः चमकण्याचा प्रयत्न करून दुसऱ्याचे डोळे दिपवायचा प्रयत्न करायचा. आगी किती उतू आल्यावर सूर्य थांबवतो स्वपाने. वयांशी रामबुवा थांबवतो का? नाही नाही, काहीच विषय नाही. आगे आगे असते रामजी. चला, त्याची चमक मागायची की त्याच्या चमकेनं आपल्याला 2 टायमाची भाकरी भेटावी इतकी अपेक्षा करा. नाही एरवी आपल्याला कोण विचारलं असतं, आपट्याचा पाला शेळ्या खात्यात का नाहीत? सौंदडीचा पाला, शेमी म्हणजे सौंदड, सौंदड नाही काळली तर पालवी. हे ते तुमच्यापेक्षा काळ्या भोईवरलंय. विठाला विठाला तुमच्या तिकडे पाले येत नाहीत. पाल्या भुमरुटाव नसतात, ते पिवळ देशपट्टीतले आणि काळ्या जमिनीवर पालवी असते. तसे चपके हाणू नका ब्रह्मबुवा. विठाला विठाला. हो, झाडावर ज्या फांदीवर बसली तीच फांदी तोडायली. काय सांगू लागलो. पाला शेळ्या खात्यात का नाही? पण दसऱ्याच्या दिवशी तोच पाला इथं खोसला. शेळ्याच्या चाऱ्याला सुद्धा देव पण आणलंय ते दसऱ्यानं. सौंदड आपटा रान चारा, हे तो दसऱ्याचा तुरा. आपल्यासाठी दसरा कोणता झाला माहिती का? ज्ञानोबा आहे तुकोबा आहे. एरवी तरी पुशे पोन, एका देवासाठी मान. देव जर सोडून दिला, विटेवरचे मालक सोडून दिले, ज्ञानोबा आहे तुकोबा जर सोडून दिले, तर तुम्हाला मला ऊस कापायला पण कोण न्यायचं नाही. तुम्हाला मुळी उचलणार नाही, मला उचलन पण घाम येईल. आपण ऊस खाच्या पण लायकीचे नाहीत ना, तितके दात पण पावरबाज नाहीत ना आपण. मग आपल्याला जर किंमत हे पाय पडत असतील लोक, तर फक्त ज्ञानोबा आहे तो करायची किंमत हे फार चमकायचा प्रयत्न करायचा नाही. विठाला विठाला आणि लय चमकायचा प्रयत्न केल्यावर काय होतंय? मोबाईलवर बघा. हो, लय चमकायचा प्रयत्न केल्यावर कसे दिवे इजते हे पहा ना. विठाला विठाला. 51 लोक जेवायला रामजी. 51 लोक जेव तुमचे त्याने आग्रह केला आपल्याला जाताना जेवायचे. बसता येत नाही 4 लोकायला.
तुकोबरायाने सोनबा ठाकराच्या बाजूला एक व्यक्ती होती, गंगाजी मवाळ, त्यांना सांगितलं पंतोराला लावा. आणि शिवजी कासाराला सांगितलं दुरोणी लावा. शिवजी कासार दुरोण लावायला, बांगड्या भरणारा कासार. हो, ज्या कासाराचं पोरग मेलेलं कीर्तनात उठलं. कासार इतका विद्वान होता, त्या कासारानं ज्येष्ठ वयस्कर माथारीला हात लावला की माय म्हणायचा बांगड्या भरताना, मध्यम वयातल्या बाईला हात लावला बांगड्या भरताना की बहीण म्हणायचा, आणि लहान पोरीला हात लावला की लेक म्हणून बांगड्या भरायचा. इतका दर्जा होता शिवजी कासाराचा. असा कासार होता महाराज. आणि त्या कासाराला छत्रपती शिवरायाच्या मांडी लावून बसायची ताकद होती. काय पुरुषार्थ असेल महाराज त्या कासाराचा. एकीकडे मंबाजी गोसाई डावी मांडी लावून बसायचे. हो, काय पुरुषार्थ. अनगडशा फकीरानं शिवजी कासाराचं दर्शन घेतलं. कोण फकीर? अनगडशा. या अनगडशा फकीरानं चिमटा वाजल्यावर त्या परिसरात पाऊस पडत होता. अशा फकीराच्या जवळ बसायची ताकद त्या शिवजी कासाराची. दर्जेदार माणसं होती, हो, इज्जतदार माणसं होती, नीतीसंपन्न माणसं होती. मी तर म्हणतो पक्वादाचे बोल कमी पाठ असावा, स्वराचं ज्ञान कमी असावा आणि कीर्तनाचे ज्ञान कमी असावा, पण आपली बायको सोडून जगातल्या प्रत्येक स्त्रीला माय म्हणावा. त्याच्या पाया पड जा, त्याच्या पाया पड जा, त्याच्या पाया पड जा. हा पाया पडून घेण्याच्या लायकीचा असतो. ज्याचं आचरण शुद्ध आहे का त्याच्या पाया पड जा. चला, 51 लोक आहे, परिस्थिती घराची नाजूक आहे. रामजी, झोपड्याच्या बाजूचं भिताड अर्ध पडलंय, तिकडचं अर्ध पडलंय. अर्ध म्हणजे असं नाही दादा, भिताडातलं अर्ध. पूर्णीचे भिताड होते ना, पूर्णी होती मधात भरलेली, पूर्णी जुनी. जिनच्या पॅन्टीवाल्यानं हो म्हणू नका, नाही म्हणू नका. जिनच्या पेंटीवाल्याचं कसं असते, बहिऱ्या माणसावानी पुढचं हसल्यावर एकदा हसायचं, पुढचं हसल्यावर एकदा हसायचं, आणि कशासाठी हसलंय कळाल्यावर पुन्हा एकदा हसायचं. तुम्हाला काय कळणार इथे भीतीवाल्याला? भीतीवर गाड्या चालायच्या नाही का, अशा मोठ्याल्या भीती. पूर्णी मधली पूर्णी ढासळ, इकून ते अर्ध भिताड पडून पाऊस टिप चालू. ते 51 लोकांपैकी 15 लोक सोडून दिले तर बाकी सगळी फुगीर सोसायटी होती. अरे बापरे, जेवता जेवता भिताड अंगावर पडलं तर आपली पुढच्या अधिक मासात पुण्यतिथी येईल. आपल्याला नाही जेवायचं. तो गोबाराय म्हणले, वा बुडा मागा कुठं, पात्र लावले ते 51 बसा. आणि तितक्याच टायमात पाऊस उघाडा, अंगण वाळलं, सगळी जण जेवायला बसली. तुकोबाराय पाठीमाग, सोनबा ठाकूर पाठीमाग, गंगाजी मावळा पाठीमाग, शिवजी कासार पाठीमाग, सगळ्यांना जेवायला बसलं. एक जण म्हणला, तुम्ही कसं काय नाही? यजमानाची तृप्ती झाल्याशिवाय आपण नाही, यजमानाची तृप्ती झाल्याशिवाय आपण नाही. तिला कोणीच नव्हतं त्या माथारीला, तिला जेवायला बसवायचंय. माथारीची तर परिस्थिती इतकी नाजूक होती, तिने थोडंसं पीठ जमा केलेलं होतं. पण तुकोबाराने सांगितल्याबरोबर अन्नपूर्णा तिथं, अष्टमा सिद्धी स्वयंपाक करायला तिथं. काय पुरुषार्थ असेल मला. अधिक महिना पंढरपुरातल्या मालकाला सांगितलं, देवा या ना, या पांडवाच्या यज्ञात कसं खाता, या इथं पण. सगळीची सगळी जेवायला बसले. आता इडी द्यायची पद्धत होती. आपण पितराला विडा देतो, विड्याला नाणं लावित असतात बरं का, मग रुपया 8 आणे तसा इडा देत नसते. बिना नाण्याचा इडा घुंगरावाल्याला असतोय. म्हणजे मी काय पाहिलं नाही, पण मला वाचवायचा नाद. हो, मला वाचवायचा नाद. लक्ष्मण दादा त्या इड्यामुळं काही काही ना 150-150 एकर फुकल्या. देवा पितराला विड्याला नाणं लावतात का नाही? रुपया 8 आणे त्याला लावून विडा द्यायची पद्धत असते. आपल्याकडे पक्ष असेल, पित्र असेल, श्राद्ध असेल, काय आपल्याला बऱ्याच गोष्टी काही कळत नसते. आपलं काम असं पानाळ वाटा आलं, मोरी वाटे गेलं, काही संबंध नाही त्याला. देव भरोसे काम आपलं. विडेदान झाले. जमलो रे म्हणजे, वाचलो बापा आपण. तुकोबारायांनी सांगितलं, माय तू जेवायला बस. तिने सांगितलं, महाराज अधिक मासामध्ये श्रावणात अधिक आलाय, सोमवार दिवस आहे, आणि आज तुम्ही सोमवार माझ्या इथं सोडा, मी नंतर जेवण. काय हरकत नाही, तुझंही पात्र लाव. ह्याही 4-5 लोकांचं पात्र, तिचंही पात्र. गंगाजी मवाळ, सोनबा ठाकूर, शिवजी कासार, श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय आणि ती माथारी, माध्यंजन शाखेची माथारी. 5 पात्र लावली. त्या 5 पात्रामध्ये वाढून घेतलं. माथारीने 51 विडे केलते, 51 विडे केलते, 50च भरले, 50च भरले. गंगाजी मवळाला विडा, शिवजी कासारांना विडा, सोनबा ठाकरांना विडा. महाराज तुकोबारायच्या पात्रालाच विडा नाही. हा विडा तुकोबारायच्या पात्राचा विडा भिंतीकडे फेकला होता.
ऐका पुढचं, ऐका. भिंतीकडे फेकला. जेवण झालं आणि म्हातारीला सांगितलं, बाई तुझा संसार बाहेर घ्यावा लागते. तुकोबारा एक त्या गावात कीर्तनाला आल्याच्या नंतर एका श्रीमंत माणसाकडे जेवत होते. भारदस्त पाटील होता, नावाचा नाही बरं, भारदस्त पाटील. आणि त्या पाटलाला बोलून घेतलं आणि सांगितलं, राजे गरीबाला घर द्या, गरीबाला घर द्या. महाराज शासन आता घरकुल देत असेल. 450 वर्षापूर्वी तुकोबाराच्या मनानुसार गरीबाला घर होती. 450 वर्षापूर्वी तुकोबाराच्या शब्दावर गरीबाला घर होती. काय पुरुषार्थ असेल तुकोबाराचा. आणि पडवीत जागा दिली गुरुजी म्हातारीला. पडवीत उखळ मुसळ जात 2-4 गाडगे तिथे नेऊन ठेवले. महाराज तुकोबाराय म्हातारीचा देवारा घेऊन चालतात. त्या देव्हाऱ्यामध्ये विटेवरचा मालक होता. तुकोबाराने ते देव्हारा हातात घेतला. त्या देव्हाऱ्यात म्हातारीच्या पतीची प्रतिमा होती, नवऱ्याची प्रतिमा होती, तिच्या मालकाची प्रतिमा होती. हा देव्हारा तुकोबाराय घेऊन चालतात. आणि देव्हारा एका श्रीमंत पाटलाच्या पडवीत टेकला. जागा दिली म्हातारीला. आणि तुकोबारायने वापस तोंड केलं. डोळे खदखदून भरू आले. आणि विटेवरच्या मालकाला सांगितलं, प्रभू तुला मी त्रास दिलाय, माफ कर, आता जा निघून. थड थड भितड पडलं, फाड फाड भितड पडलं. विडा फेकल्याबरोबर देवाला सांगितलं, तेव्हा सुदर्शन लावलं प्रभूनं. सुदर्शन लावलं. सुदर्शन. काय पुरुषार्थ आहे हो, काय पुरुषार्थ आहे. महाराज विटेवरच्या मालकाला तुकोबाराय सांगतात. याबद्दल दुमत नाही गजमल दादा, दुमत नाही. तुकोबारायचं ऐकतील नवल नाही. देव तुकोबारायचं ऐकतो नवल नाही प्रसाद बुवा. तुकोबाराय सांगतात देवाला, याच्यात नवल नाही. पण तुकोबारायने एका सामान्य म्हातारीसाठी सांगावा आणि तिच्यासाठी भिताड देवानं सुदर्शनानं थांबवा. साधी गोष्ट आहे. काय वानू आता न फुलेवानी मस्तक चरणी ठेवी तसे. अधिक मासामध्ये का घडा अधिक मास, कशा करता घडा. अज्ञातवासात पांडव होती, अज्ञातवासात पांडव होती. पांडवाकडं अज्ञातवासात पांडव आहेत असं दुर्योधनाला कळालं. दुर्योधनाला कळालं. 12 वर्षे आणि 1 वर्षाचा अज्ञातवास. अज्ञातवासातले काही दिवस शिल्लक राहिले होते, एका महिन्यातले काही दिवस शिल्लक राहिले होते. आणि पकडे, हे पांडव आहेत, हे अर्जुन आहे, हे भीम आहे, नकुल आहे, सहदेव आहे, ही द्रौपदी आहे. चला पुन्हा 12 वर्ष वनवास आणि 1 वर्ष अज्ञातवास. भीमदादा जवळ आले आणि देवाला सांगितलं, देवा यासाठी आमची फजिती का, जरा ऐका म्हणले, काही ताण घेऊ नका, ऐका. महाराज ज्या वेळेला चर्चा बसली, यांचे 1 वर्ष 12 महिने पूर्ण झालेत, 12 वर्षे 1 वर्ष पूर्ण झालंय असं सिद्ध करायचं. पण पंचांग जुळत न देव बाप्पा, बाळूदेवा पंचांगच जुळन न. आपोआपले पंचांग मांडले. पंढरपुरातल्या मालकानं सरस्वतीला सांगितलं, तुला एक काम करावं लागतं, ती अक्षराची देवता आहे, ती अक्षराची देवता आहे. सरस्वतीला सांगितलं पंचांगातले अक्षर फिरवायचे. तिने सांगितलं पंचांगातले अक्षर फिरवते. संक्रमणाचा पै काळ, वे, करण, ब, लाघव, आश्वजन, परिभासत, मिद्य, कृतुंग, लहिष्णता, लवा, आर्जवी, मध्यकिना, भवशास्त्रता, परांजय, अपरास्थिता, खन्नवयम, विनशास्त्रे. बस झालं का? काय काय सांगितलं पुन्हा एकदा सांगा ना. तुमच्या नाही पाठवा, तुम्ही पाठ केल्यावर आम्हाला नाशिकला जावं लागेल. कुंभमेळ्यात नको ना. तुमचं कसं माहितीये का, चोर पंक्चर, दुकानात गाडी नेल्यावर छिद्र गवसन आणि घरापुढे लावल्यावर हवा राहील, घरापुढे राहिल्यावर हवा राहील, दुकानात नेल्यावर छिद्र गवसन. चोर पंक्चर. दम नाही भागवताला, दम नाही रामायणाला, दम नाही कीर्तनाला. ते काय होते, डब्बीत एकच माल टाकावा, एकच माल. गाणे ऐकायला दम नाही, काही ऐकायला दम नाही, कसं सगळं मिसळ बसेल. काही नसते त्याला, ते सूत्र लागत असतं. चांगला ऐकायचा प्रयत्न ठेवा, बुद्धीचा अक्षराची कृपा होत असते. मला सूर्याचं संक्रमण धरलं. सूर्य हा स्वतंत्र व्यक्ती नाही. सूर्य हा ग्रहाणू काले भोभास्करा तेजोयाम. ग्रहाणू कालाचा वेग काल लक्षात घेऊन सूर्याचे क्रमण चालू असते. त्याने सांगितलं, मला कशाला मारता प्रभू, ग्रहाचा काल पहा, वेग काल का, अपरन्न काल पहा, पराभेदी काल पहा, या सगळ्या कालाच्या इन्मखाल्या मी तयार आहे ना. मग सर्व ग्रह अनुकूल झाले. महाराज ग्रह अनुकूल झाले की सगळ्या गोष्टी अनुकूल होत असतात. हो, रावणाला ग्रह प्रतिकूल झाले, तिथून रावणाची उलटी गंदी झाली.
रावणाला ग्रह प्रतिकूल कधी झाले माहितीये का? भगवान शनिदेवानं मारुतीरायाची आराधना केली. कालच शनी जन्म झाला 16 तारखेला. हो, शनी जन्म. 13 वर्षाच्या नंतर अमावस्या आली. अमावस्या, शनिवार आणि शनीचा जन्मोत्सव 13 वर्षाच्या नंतर आता कालचा. भगवान शनिदेवानं मारुतीरायाची आराधना केली. मारुतीरायाने सांगितलं काय काम आहे? रावण पाठीवर पाय देतो ना. मारुतीरायाने सांगितलं गणपती बाप्पाकडे जा ना. आणि मग गणपती बाप्पाची विनंती केली. सोंडीनं पहिला ग्रह सोयीसा केला. आतापर्यंत रावणाला ग्रह अनुकूल होते. शनी सोयीसा केल्याच्या नंतर चतुर्थ स्थान बृहस्पतीर्भयो, अष्टम स्थानवत, द्वादश स्थानवत. दुसऱ्याचे भांडण मिटवायला गेल्यावर शत्रू जंतून तुमच्यात म्हणतात काठी पडत असते. म्हणून 8वा 4था 12वा गुरु असं कर्मकांडातली लोक सांगतात. मी नाही. 27 वर्षापूर्वी मी पण सांगत होतो, पण आता माझं प्रमोशन झालं, मी सांगत नाही. विठाला विठाला. कारण मी आता ज्ञानेश्वरीकर गाथ्याकडे गेल्यामुळे मी ते नाही सांगत. आता नाही, आता काही गरज नाही त्याच्यावर. काय आता तुम्ही सुद्धा गाथा ज्ञानेश्वरीच ऐकणार आहेत, त्याच्यामुळे मी ते कशाला सांगू. चला, नाही पहिलं सांगायचं तुमची रास मिथून, मी सांगतो इथून, तुम्ही ऐका तिथून. असं लय सांगायचं. हो. एक बाई म्हणली माझ्या नातीची सोयरीकच जमन, द्याला एक मंत्र. ते मंत्र बी द्याला 500ची नोट हातात होती म्हणून द्याला मंत्र. जमली सोयरीक बी. जातात ती नातू काढायला आणला होता. मी आमच्या घरच्याला म्हणलं खारका द्या. तिने एकच दिली. महाराजाची बायको आहे ती. तुमच्या लय तुकाराम महाराजात चुलते आहेत का? खारीक दिली. ती सोयरीक जमली होती. पुन्हा आली 2 500च्या नोटा घेऊन. आमच्या घरच्याला म्हणलं ती खारीक. ती म्हणली ते दिच्छीच आहे. म्हणजे हप्त्यापासून खारीक नातू चोखीत होता, तरी आठवडी लागलीच नव्हती. आणि ती खारीक मला अभिषेकात आलती. हो, ती म्हशीला फेकून हाणली तरी टावका निघत होता, इतकी निब्बर खारीक होती. हो, मग आशीर्वाद बी किती निब्बर भेटत असेल याचा विचार करायला. विठाला विठाला ग्रहानुकालेन प्रभेदायंच. मग सूर्याचं संक्रमण धरलं, येत कालाचा भयव्याप्ती काढला आणि 13 दिवसाचा पंधरवाडा केला. 13 दिवसाचा पंधरवाडा करण्यासाठी अधिक मासाची लय काल काढली आणि तिथून पुढे अधिक मासाची निर्मिती. याला पुरुषोत्तम मास म्हणायचं, याला मल मास म्हणायचं. आता ऐका, एकच 2 मिनिटात पुरावा. श्रुतीनं देवाला प्रश्न केला, पांडवांकरता 13 दिवसाचा पंधरवाडा 15 दिवसाचा भरिण्याचं तुम्ही केलं का? तर श्रुतीला देवानं सांगितलं, जगात 2च लोकांचे केस कृष्ण कृष्ण म्हणतात. हाड विठ्ठल विठ्ठल म्हणणारी ठराविक लोक, त्याच्यापैकी चोखोबारा एक. पण डोक्याचे केस किंवा सर्व अंगावरचे रोम देवाचं भजन करणारी विश्वात 2च व्यक्ती होते, एक स्त्री आणि एक पुरुष. पुरुषाचं नाव आहे अर्जुन आणि स्त्रीचं नाव आहे द्रौपदी. स्त्रीचं नाव आहे द्रौपदी. महाभारतातलं नका वाचू. एका पुराणामध्ये 3 श्लोकाचा प्रभेद आला. त्याच्यातल्या एका श्लोकाचा प्रभेद आहे, द्रौपदीचे केस कृष्ण म्हणायचे. घरी गेल्यावर सांगतो पुराण कोणते. लय अडचणीत नका हात घालू, उगे इचू निघत असते. तुमचं असं आहे तेच चालू द्या. बरं अडचणीत बाळ्यात बरे आपला बोराट्या फोराट्या वर बडू द्या, फाडू द्या त्याच्या अंगडी, काय ताण नाही. मग श्रुतीने विचारलं, पांडवांकरता 13 दिवसाचे 15 दिवस कसे भरले? अधिक मास का ठरला? वाघदादा, नशिबवान आहात तुम्ही, तुमचा सप्ताह अधिक मासात आलाय. अधिक मासामध्ये 1000 पटीनं पुण्य वाढत असते. तीर्थावर अन्नदान केलं, येथे एक शीतदी झाल्या. हो, तसं अधिक मासामध्ये जेवण देणं, जावायपेक्षा महाराजाला अंगठ्या करणं नाही नाही नाही. तुम्हाला एक सांगू का, अधिक मासामध्ये गावरान तुपातले अनारसे सोन्याच्या पात्रात नाही, तांब्याच्या पात्रात नाही, चांदीच्या पात्रात नाही, पितळाच्या पात्रात नाही, खापराच्या पात्रामध्ये महाराजाला देणं, 1000 गाई दान दिल्याचं पुण्य मी माझ्या गळ्याची शपथ घेऊन सांगतो. पण एक जण म्हणला, महाराज तांब्याच्या तरी मनानं ते इकत, खापराच्या झाकण्या का बायकोच्या डोसक्यावर झाकायच्या का? मेंद सुंबळ्या, खोटं कशाला बोलायचं रे, खरं बोलायचं. मृतिका पात्रे याम दातृतु भय व्याप्तानाम भूदानस्ततेवच गोदानम समम पुण्या नैवम गिरगावकर लिखितम. शास्त्र आहे त्याच्या पाठीमाग. पण आता कसं होतंय, आम्ही जर तुम्हाला खापर सांगितले तुम्ही तांब्याचे भांडे देणारच नाही, त्याच्यामुळे ती जमत नाही. चला असं द्या. अर्जुनाच्या अंगावरचे रोम कृष्ण म्हणायचे, अर्जुन झोपी गेल्यावर म्हणायचे पौळराजे. पण अर्जुनाच्या अंगावरचा रोम खाली पडला की कृष्ण म्हणत नव्हता.
द्रौपदीचे केस कृष्ण म्हणायचे. पण जिथं डोकं विचारलं ना ब्रह्मदेवा, ज्या जागेवर केस खाली पडले ती जागा सुद्धा कृष्णमय होत होती. म्हणून अज्ञातवासामध्ये राजा विराटाच्या घरी पांडव नष्टचेर येत असताना द्रौपदीला एकांतात येऊन सांगितलं, डोकं विचारायची जागा हीच ठेव आणि बायकांची डोकं विचारायची जागा ठराविक पाहिजे. पण दिवसात 20 बाऱ्या डोकं विचारणाऱ्याच्यात पिठल्यात केस गौस होते. जिलय बाऱ्या डोकं विचारी ती का दाताळ हातातच ठोती का? हो, तिच्या चपातीत पण केस तुटतच नाही. हो, म्हणलं चपात नाही नाही ती लयच उंडा तिंबी ती. म्हणलं हो, आम्ही शेपुडे संलग्न केले. हा, तू लय सुग्रने काय धंदा. चला असू द्या. देवानं सांगितलं या ठिकाणावर केसीच राहायचे. धेनुयाम गोमुधाम भयस्थितो. महाभारत सांगतंय गाईचं शेण घ्यायचं आणि त्या शेणानं केस थापवायचे. ते शेणाची गौरी वाळवायची आणि सगळ्या वाळलेल्या गौऱ्या पेटून टाकायच्या. का? कौरवांचे गुप्तचर फिरणार आहेत. कौरवापैकी एका व्यक्तीला माहित होतं द्रौपदीचे केस कृष्ण म्हणतात, आणि जर उकांड्यात केस पडले, उकांडा जर कृष्णमय झाला असेल तर या गावात द्रौपदी राहती. म्हणून द्रौपदीच्या केसाचं हवन केलं जायचं. हवन हवन हवन. काय पवित्र केस असतील माऊली ते, काय पवित्र. वैकुंठवासी धारुरकर शास्त्री सांगायचे. वैकुंठवासी भागवतातलं मर्मज्ञ रत्न श्री गुरु रामचंद्रजी डोंगरोजी महाराज सांगायचे. काय पुरुषार्थ असेल. मोठ्यांचं ऐकून सांगायचं कधी पण. एक तर वाचून सांगायचं प्रसाद माऊली, अन्यथा अधिकारी लोकांचं ऐकून सांगायचं. मधल्या भंगिऱ्याचं कोणाचंच ऐकायचं नाही. आहा, आता तुम्हाला एक सांगू का, काही काही लोक म्हणतात मी त्याला लय चांगला महाराज समजित होतो. तुझे डोळे खराब ना, तुझ्यापेक्षा शेपुड्या चांगल्या. शेळ्या बेसरामाचा पाला खात्यात का संजू बुवा? नाही, तिला माहिती आपल्याला संडास लागणारच. मग शेळीला मेंदू माणसा एवढा आहे का? नाही. मग शेळीला अक्कल आहे, मग याला का अक्कल नाही? महाराज तपासायचं. पाणी पिना छान केन गुरु करणं पचन. पाणी चुकीचं पिलं तर बाप्पा उलटी संडास होईल, डॉक्टर नीट करीत. पण महाराज चुकीचा भेटला तर पिढ्याची पिढ्या मातीत जातात बरं का. म्हणून अभ्यास कमी असला तरी चालेल, पण चांगल्या सातोनकर चांगल्या महाराजाच्या नादी लागायचं. चांगल्या चांगल्या, चुकीच्या नाही. वा, चला. तुमच्याही नशिबाला कधी कधी भंगिरी येते. माऊली इमानदारीने सांग किती वाजले? 8:30. आता टाइम झाला. बस झाला. तुमच्याही गुडघ्यातून वेल्डिंग आली, रेंज आली गुडघ्यात. मी तो कमाल समजवलोय कशीत बसले ते पॅन्टीवरलेलं बसता येत नाही. हे निबर डगे ना दांड, त्याच्यामुळे नीट बसिलेत. श्रुतीने प्रश्न केला, देवा काय गरज होती तुम्हाला 13 दिवसाचा 15 दिवसाचा करण्याचा? आता ऐके श्रुती. काय म्हणतात प्रभू? हे श्रुती ऐक, जगात 2 व्यक्ती आहेत ज्यांचे केस देव म्हणत राम भजन करतात. त्याच्यापैकी एकाचे केस खाली पडल्याच्या नंतर भजन म्हणत नाहीत. पण जगात एकच स्त्री आहे, ती 100% स्त्री आहे. 100% स्त्री. बरं, बायका म्हणतात आम्हाला 100% स्त्री का म्हणत नाही? जगातल्या कोणत्याही स्त्रीचे ओढ जर गजमल दादा पाहिले, टाके मामा पाहिले, त्याच्यावर रोम दिसतात सूक्ष्मदर्शकानं. द्रौपदीला नव्हते लक्ष्मण दादा. आणि अर्जुन हा नर आहे, नारायण देव आहे. अर्जुनाच्या व्यतिरिक्त नर कोणीच नाही. जगात कोणत्याही माणसाची बनेल काढा, त्याला खोटे का होत नाही स्तन आहेत. अर्जुनाला नव्हते. म्हणून नर आणि ती स्त्री तो 100% परिपूर्ण असणारी स्त्री. त्याच्यानंतर पुरुषार्थ जर कोणाचा असेल सांगू का? 100% पुरुषार्थ. रयतेचे राजा छत्रपती शिवरायांचे पुत्र शंभूराजे. कालच्या 14 तारखेला छत्रपती शिवरायांनी आपल्याला मानवी सिंह दिले. ते 100% पुरुषार्थी होते. कशाहून सांगायचं तुम्हाला? की त्यांना पाहिल्याच्या नंतर वाघ सुद्धा लगी करीत होता. शंभू राजाचं तेच पाहिल्याच्या नंतर वाघाला लगवी येत होती. गुरुजी, वाघाला लगवी येत होती. शंभू राजाला त्रास देण्यासाठी बादशाहनं 12 दिवसापूर्वी अर्धपोटी वाघ ठेवता. वाघ तर एक तर पोटभर खातो, नाही तर उपाशी जाळी झोपतो बरं का. वाघाला उंदर मारायची सवय नसती. वाघायला उंदर मारायची सवय. एक तर खाल्लं तर पोटभर खातील, नाही तर उपाशी हवा पिऊन झोपतील. पण अर्धपोटी ठेवल्याच्या नंतर सळया चावत होता. तर शंभू राजांना पाहिल्याच्या नंतर त्यानं लघुशंका केली. तर शंभू राजांनी विचारलं, अरे माझ्या हातात तलवार नाही, काय नाही, आपलं तेजच इतकं तेजस्वी आहे की या तेजा पुढे जगातला केशरी नाही, बिबट्या नाही, वाघ नाही, कोणताच नाही, चट्यापट्याचा नाही, कोणताच नाही, काहीच नाही. वाघाचे बाप आहेत तुम्ही, सिंहाचे बाप, मानवी सिंह, त्याला केशरी म्हणतात. आता रडू लागला वाघ. शंभू राजाने विचारलं, रडतो कशा करता? ऐका ना, तुमच्यासारख्या सुराला मारण्यासाठी उपाशी ठेवले, पण तुमचं तेज पाहिल्यावर मी लघवी केली
म्हणजे मला तुम्हाला मारायची ताकद नाही, पण तुम्हाला न मारल्यामुळं मला हरामखोर मारणारे, त्याच्यापेक्षा तुम्ही मारा. म्हणून वाघाच्या जबड्यात घाली, वाघाच्या जबड्यात. इतकंच बस झालं. बस 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 बस. तुम्हाला एक सांगू का, वाघ मारण्याची इच्छा नाही, त्याची इच्छा आहे हरामखोराच्या हाताने मरण्यापेक्षा वीराच्या हाताने मरण यावा. याला म्हणायचं पुरुषार्थी व्यक्ती. हो, मिशा ताव देऊ देऊ इतकी कडक टोकी घातली की ऊस तोडता येईल. इस्त्रीवाल्याचे पैसे दिले नाही. ते सकाळी 1000 कुठं पैशाचं काय मिळेल, गेली टोपी गुळवाण्यात. काय सुंबळ्यान, काय येडेवानी कारभार. जाऊ द्या. श्रुतीने प्रश्न केला 13 दिवसाचा 15 का काय वानवातानं पुरीवानी. बस झालं 1 मिनिटात. पोडाऱ्याचे महाराजाचे मिनिट मोठाले असते. महाराज मी रिकामा नाही, परिसर आहे, आवडीनं तारीख घेतली याच्याकरता 30 मिनिटं पुढं सरकलो. नाही तर मला काय रोज कीर्तन नाहीत, महिन्याला 1 कीर्तन आहे. असं काय असं शिजल्यावर जाळ म्हणजे वरण शिजल्यावर जाळ घालणं म्हणजे गुळातलं करपत असतंय. पण चला परिसर आहे, चला. तुम्ही काय गाड्या पाहू नका. ए श्रुतीने विचारलं का 15 दिवसाचा 13 दिवसाचा 15. ऐक, जिच्या डोक्याचे केस खाली पडल्याच्या नंतर जागा कृष्णमय म्हणती, तिच्या शरीराचा केस जर इतका पुण्य पावन असेल तर तिचं शरीर किती पावन असेल, नामाचा प्रचार किती मोठा असेल. जे थशी त्याची वस्ती घडे. राम राम स्मरती. विटेवरच्या मालकानं सांगितलं, श्रुती मागच्या अवतारात माझी पत्नी लक्ष्मी ज्या ठिकाणी बसली त्या ठिकाणची जागा राममय होत होती, पण माझ्या नावाचा पुरुषार्थ इतका मोठा जिने अंतकरणात ठेवला, तिच्या डोक्यावरचा केस खाली पडल्याच्या नंतर जागा कृष्णमय होत होती. म्हणजे लक्ष्मीपेक्षा श्रेष्ठ द्रौपदी होती. लक्ष्मीपेक्षा श्रेष्ठ द्रौपदी होती. काय वानवा तन पुरेवानी ढोबार घुमाई.